Brought to you by Green Harvest. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. विदर्भातले नागरिक उकाड्याने हैराण झालेले आहेत. अशातच दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये म्हणजे खास करून सातारा, सांगली आणि पुण्यातल्या काही भागामध्ये, याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यात आणि मुंबईतल्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत. म्हणजे प्री मान्सूनची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे. पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची ही स्थिती नसेल. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये खास करून मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात ही स्थिती असणार आहे. त्यामुळे नक्की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पुढचे काही दिवस पाऊस असेल. आता जो पाऊस पडून गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे. केळी पिकं अक्षरशः आडवी झाल्याचं सुद्धा समोर येत आहे. आता पुढचे काही दिवस वातावरणाचा धोका सगळ्यात जास्त कुठे असणार आहे, नक्की कुठे वातावरणाची काय स्थिती असणार आहे, हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. आता वातावरणात इतके बदल का होत आहेत, नक्की याचा कुठे कुठे सगळ्यात जास्त धोका असणार आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक दिलासादायक बातमी आहे. आता एअर क्वालिटी इंडेक्सनुसार महाराष्ट्रातलं आता प्रदूषणाचं प्रमाण जर बघितलं तर ते आता 40 पेक्षा खाली आलेलं आहे. म्हणजे साधारण आपण बघतो की 100 पेक्षा जास्त एअर क्वालिटी इंडेक्सनुसार महाराष्ट्रातलं मुंबईतलं खास करून प्रदूषण जे असतं ते गेलेलं असतं. मात्र आता ते 40च्या खाली आलेलं आहे. त्यामुळे आज वातावरण अतिशय खुललेलं सुद्धा, क्लिअर सुद्धा बघायला मिळतंय. आता नक्की कशामुळे वातावरणात बदल होत आहेत तर आपण हे बघू शकतो या इमेजेसमधून की इकडे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपण बघतोय. हवामान तज्ज्ञ केस होसळीकर यांनी पोस्ट केलेल्या या सॅटेलाइट इमेजेस आहेत. यामध्ये आपण बघतोय की अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून इकडे महाराष्ट्रात खास करून दक्षिण महाराष्ट्रातल्या या भागांमध्ये ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या दोन्ही इमेजमध्ये आपण बघतोय की दक्षिण महाराष्ट्राला लागून असलेला जो अरबी समुद्र आहे इथे मोठ्या प्रमाणात वादळी स्वरूपाचे वारे दिसतात, ढग दाटलेले दिसतात, कमी दाबाचं क्षेत्र इथे दिसतंय आणि त्याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोकण किनारपट्टीतल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात म्हणजे कोल्हापूर असेल या भागांमध्ये ढग दाटल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. काही प्रमाणात ढग जे आहेत ते पुणे आणि मुंबईवर सुद्धा दाटल्याचं बघायला मिळतंय. आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात की मान्सूनची नक्की काय स्थिती असणार आहे. तर आपण बघतोय की मान्सूनमध्ये प्रगती झालेली आहे. 16 ते 17 मे पर्यंत अंदमान निकोबारमध्ये मान्सून जे आहे ते दाखल झालेलं होतं. त्यामध्ये पुढे प्रगती होऊन 18 ते 22 मे पर्यंत संपूर्ण अंदमान निकोबार बेटे मान्सूनच्या पावसाने व्यापलेली होती आणि आता मान्सूनमध्ये प्रगती होऊन म्हणजे 23 मेला मान्सूनचे जे वारे आहेत ते अंदमान निकोबारहून पुढे भारताच्या दिशेने म्हणजे भारतातले हे जे इतर राज्य आहेत त्यांच्या दिशेने पुढे सरकत असल्याचं बघायला मिळतंय. लवकरच मान्सून जे आहे ते महाराष्ट्रात दाखल होणार आहे. साधारण 6 जून पर्यंत दक्षिण कोकण जे आहे तिथपर्यंत मान्सून जे आहे ते पोहोचलेलं असेल आणि हळूहळू 10 जून पर्यंत अर्धा महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्रातले खालोखालचे जिल्हे आणि नंतर 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूननी व्यापलेलं असणार आहे. आता ही झाली मान्सूनची स्थिती. मात्र आता प्री मान्सूनला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अगदी सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे की आता पाऊस बरसतोय, अवकाळी पाऊस बरसतोय. नक्की कुठे कुठे याचा धोका असणार आहे, त्यानुसार नक्की कुठे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलाय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर IMDने दिलेल्या या मॅप्समध्ये आपण बघू शकतो की कुठे कुठे आणि कोणत्या दिवशी पावसाचा आणि हीट वेव्हचा धोका कुठे असणार आहे. तर आपण इकडे बघू शकतो की पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर हे जे जिल्हे आहेत दक्षिण महाराष्ट्रातले आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे पावसाची शक्यता असणार आहे. येलो अलर्टवर हे जे सगळे जिल्हे आहेत ते असणार आहे. तर ठाणे, मुंबई, अहिल्यानगर, बीड, नाशिक, संभाजीनगर इथे सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल. मात्र या जिल्ह्यांच्या तुलनेने दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातले हे जे इतर जिल्हे आहे इथे मात्र पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. आता इकडे काय स्थिती असेल विदर्भामध्ये तर अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर हे जे विदर्भातले 3 जिल्हे आहेत हे हिट वेव्हच्या रेड अलर्टवर असणार आहेत. तर अकोला आणि यवतमाळ हे जिल्हे हिट वेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असणार आहेत. याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना सुद्धा हिट वेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय. आता 26 तारखेला वातावरणाची काय स्थिती असेल तर 26 तारखेलाही अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांना हिटवेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. काही ठिकाणी रेड अलर्ट आहे, काही ठिकाणी येलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हिटवेव्हचा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. तर सोलापूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यात मात्र मुसळधार पावसाची स्थिती निर्माण होणार आहे. अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली हे जे इतर जिल्हे आहेत इथे सुद्धा पावसाची स्थिती असेल, ढगाळ वातावरण असेल, ढगांचा कडकडाट असेल, सोसाट्याचा वारा सुद्धा वाहण्याची शक्यता असणार आहे। जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे जे आहेत ते वाहण्याची शक्यता असणार आहे। त्याचाच परिणाम म्हणून काही ठिकाणी पाऊस बरसण्याची सुद्धा शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। आता 27 तारखेला कसं असणार आहे वातावरण, तर 27 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी हीटवेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय। अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत विदर्भातले जे हीटवेव्हच्या अलर्टवर असतील, तर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, रत्नागिरी याचबरोबर सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। इतर जिल्ह्यांच्या तुलनेने सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे, म्हणजे इथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेने पाऊस अधिक तीव्रतेने पडण्याची शक्यता असेल। 28 तारखेला वातावरणाची काय स्थिती असेल, तर 28 तारखेला आपण बघतोय की अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर विदर्भातल्या या जिल्ह्यांना हीटवेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय, तर धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसतील। रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे। मात्र अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, कोल्हापुराचा घाटाचा परिसर आणि सिंधुदुर्ग इथे पावसाची तीव्रता अधिक असणार आहे। पावसाच्या येलो अलर्टवर हे जिल्हे असणार आहे। तर एकंदरीत असं दुहेरी स्वरूपाचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे। म्हणजे आपण बघितलं की विदर्भात जर आपण बघितलं तर विदर्भात अगदीच हीटवेव्हचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। विदर्भ वगळता इतर जिल्हे जर आपण बघितले तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस असेल, त्यामुळे सतर्कतेचं सुद्धा इशारा हवामान खात्याकडून देण्यात येतोय, आवाहन सुद्धा करण्यात येतंय। आता हे सगळं नक्की काय स्थिती हे आपण पाहिलंय, मात्र तुमच्या भागात आता काय घडतंय, नक्की वातावरण तुमच्या भागात कसं आहे, त्याचा कसा परिणाम तुमच्या भागातल्या शेतीवर, पिकावर किंवा नागरिकांच्या जीवनावर होतोय, हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि वेदर संदर्भात, शेती संदर्भात किंवा मान्सून संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला विचारायला विसरू नका। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।